राम राम तात्या. अरे राम राम गणपा. बरं आला, अगदी वेळेवर आला बघ. आपण एक काम करू आता, मस्त पैकी गरमा गरम चहा घेऊ, आलं बिलं टाकून एकदम. तात्या हा. चहा नको आता, मी घेऊन आलोय घरून चहा. बर ठीक आहे ठीक आहे. मी काय म्हणतो, ते आपलं बेलसल्फचं पुराण जरा पुढे नेऊ. तू काल म्हणत होता हा की वेगवेगळ्या उत्पादनात रस, वास, सुगंध हे सर्व त्या गंधकामुळे मिळतंय. तात्या, जसं स्वाद गंध हे द्यायचं काम करतंय, तसंच आपल्या पिकाची उत्पादकता आणि वजन सुद्धा वाढायचं काम गंधकच करतंय. हा म्हणजे नाकी डोळी नीट आणि कामाला भिंगरीच मान की. पण मी म्हणतो गणपा, हे सगळं करण्याची ताकद निसर्गाने कशी काय दिली रे? तात्या, जसं आपण पुराणात वाचतो राक्षसाचा विनाश आणि लोकांचा सांभाळ करण्यासाठी पार्वतीने दुर्गेचा अवतार घेतला, तसंच त्यावेळी देवीला प्रत्येक देवाने वेगवेगळे शस्त्र दिले. ते सगळं शस्त्र देवीने हाताने चालून मोठ्या मोठ्या राक्षसाचा विनाश केला. आणि तीच ताकद या गंधकामध्ये. या शक्तीचा अनुभव तुम्हाला सल्फ्युरिक आम्लात येतोय. याला आपण गंधक आम्ल, पण हिंदीमध्ये तेजाब म्हणतो. ह्या आम्लामध्ये विविध धातू आणि पदार्थ नष्ट करण्याची ताकद आहे. एवढंच काय, पण त्याची वाफ जर लागली तर त्वचा वाचते. ही झाली त्याची विनाशक बाजू. पण ही शक्ती जर तिने चांगल्या कामासाठी वापरली तर सृष्टीचं पृथ्वीचं पोषण होतं. बरोबर आहे गणपा. म्हणजे सगळ्या प्राणी मात्राचं रक्षण करण्याचं काम निसर्गाने वनस्पतींना दिलंय. आणि वनस्पतींचं संरक्षण तर झालंच पाहिजे, पण आधी त्याचं पोषण झालं पाहिजे. ते काम गंधक करतं असं तू म्हणतो, पण हे असं कसं काय होतं? समज तात्या, जरी एखादी फॅक्टरी उभी राहिली आणि त्याला कच्चा माल असला तरच पक्का माल तयार होतो ना तात्या. तसंच हे गंधक पिकाची फॅक्टरी उभारण्यात आणि ते पूर्ण काम करण्यास मदत करतं. जसं पिकामध्ये पानं, फुलं, फळं तयार होतात, त्यासाठी प्रथिन लागतात आणि प्रथिन अवयवाची रचना करतात. तसंच वाढ आणि अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये विविध प्रकारची गुंतागुंती होत असते. त्या सुरळीत होण्यासाठी वेगवेगळे हार्मोन आणि संजीवकाची गरज पडते. ही संजीवके प्रथिनाने वाढलेली असतात. ह्या प्रथिन निर्मितीमध्ये जेवढं नत्र महत्वाचं आहे तेवढं गंधक बी महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या बांधकामाला विटा, सिमेंट, रेती, काय ते आपले स्टील हे लागतं असंच ना? होय होय, गंधक म्हणजे अन्नद्रव्याला संघ घेऊन जाणारा लीडर. हा लीडर नक्की काम कसं करतो ते आपण नंतर पाहू. महाधन